भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला मनोभावे मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला प्रभूचा लाग चरणाला कधी लागेल रे वेळा तुलाही थोडी अभंगाची कधी लागेल वेळा तुलाही थोडी अभंगाची लाग चरणाला कधी लागे तुलाही धन्यवाद बुवा. या ठिकाणी आमचे जोडीवाले बुवा या ठिकाणी सुंदर असं भजन त्यातून मनोरंजन काय बोलायचाच सवाल नाही. शेवटी बुवांची कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान असे ते आमचे बुवा. या ठिकाणी आमचे भजन मास्टर बुवा आमचे गुरुवर्य गोपीनाथ बागे यांचे पटशिष्य सन्माननीय आमचे मार्गदर्शक सतीशजी राणेबुवा या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. तसंच या ठिकाणी सन्माननीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय बुवा संजयजी गावडे बुवा या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय. तसेच या ठिकाणी चैतन्य कदम आमचे परममित्र साई ऑप्टिकल यांचे मालक सन्माननीय चैतन्य कदम आलेले आहेत. त्यांना सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतोय. या ठिकाणी गजराची बेरीज त्याच्या आधी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय अमित खोचरे कल्याण सेंट्रल रेल्वे कणकवली आमचे गाववाले अमित खोचरे यांच्याकडे 500 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाचं ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय गणेशजी पोळबुवा श्री दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स डोंबिवली तालुका कणकवली बुवा गणेशजी पोळ यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपये आमचे पकवाजवादक हर्षद राणे यांच्यासाठी 100 रुपयाचं तबलावादक सोम राणे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक माझ्या मंडळाचं ते स्वीकारतो. श्री दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स नवीन सेवा डोंबिवली टू दापोली डेली सर्व्हिस 1 मार्च पासून सुरुवात. खरोखर त्या सेवेचा लाभ घ्या. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मंडळाचं ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. तसेच या ठिकाणी सन्मान्य सावंत माझ्या बसलेले शेजारी सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाचं ते स्वीकारतो. आभार मानतो. धन्यवाद. कैलासवासी आत्माराम विष्णू दळवी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य प्रकाश दळवी व संतोष दळवी यांच्याकडून कळसूल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाचं ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. तसेच कैलासवासी माझे आजोबा धोडू परब विठ्ठल परब आणि श्रीधर परब यांच्या स्मरणार्थ सन्मान्य प्रकाश काका दळवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. धन्यवाद. तसेच या ठिकाणी बुवा सुजित परब उत्कृष्ट गायन सन्मान्य पुंडली कुडतरकर शिरवल रतमेवाडी धन्यवाद. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाचं स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. आणि या ठिकाणी गजराची फेरी त्यातून प्रबोधन समाज प्रबोधन मनोरंजन अशी गजराची फेरी बुवानी सांगितलेलं आहे. बुवांचं काय बुवानी स्वतःच सांगितलं मी टकलो होय. आता ह्यो प्रत्येकाचा विषय आहे. त्या का काय देव पण काय करू शकत नाही. आता तुम्ही टकले असते का परमेश्वर सुद्धा काही करू शकत नाही. बरं हे जर सलून वाल्यांकडे जर गेले तर 2 तास यांका लागतात केस कापूसाठी. किती मंडळी 2 तास. का बरं विचार करा.
त्या माणसाक एक एक केस शोधून कापूचो लागता, म्हणून बुवांका 2 तास लागतात. काय बुवा सांगतानी टकलेर त्यांचा म्हणजे वरती टकलेर चढले काय घसरान पडत. ती बुवांची एक बोलण्याची स्टाईल सांगितलंय. बुवांच्या बोलण्यातच जोक आहे. एक पोरगो एक असो आमच्या वाडीतलो एक पोरगो असो रस्त्यान चलत होतो. एक बाजूला एक रिक्षावाला उभो होतो. त्याका म्हणून लोक खाली या काय, चटकन जोक होता बघा. तो पोरगो त्या रिक्षावाल्याक म्हणता खाली या काय, हो म्हणता खाली या, हो म्हणता माका पण खाली या. चटकन चुटको विनोद घडूचा लागत नाही, आपोआप होता आपोआप. नक्कीच घेणार. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया आपण. त्याच्या आधी नवीन जुनी गाणी येतात आणि एक कालय तस्मै नावा बुवानी सांगितलंय, कलियुग फाटलेल्या किंमत आहे. जितक्या फाटक्या घालची म्हणजे बुवानी सांगितलं साधीचा पॅन्ट घातलं तर त्याची किंमत 1000 रुपये आणि त्याची फाटून चिंदिओ केलेल्या आहेत म्हणजे ढोपरार चिंदिओ पाठी पण असतं. कोणाकोणाची जी कमरेक साधारण कांबार हय असतात जी त्याची खाली लोळसवत असतं म्हणजे साधारणतः सत्यनारायणाच्या जर पूजेक बसलो पाया पडा तर पाठच्यान पाया पडा नाही. अशी फॅशन सांगण्याचं तात्पर्य एवढं फॅशन करावी पण त्या फॅशनला काहीतरी आपली संस्कृती पण जपून करायची. बरोबर की नाही बुवा? बाकी बरं मा दाढी भारीक ठेवला. तुम्ही दाढीकडे जास्त लक्ष द्यावा तर वरच्या केसाकडे देऊ नको. दाढी बाकी भारीक ठेवला भुलला. बाकी काय नाही बुवा, जास्त काय बोलणार नाही कारण तुम्ही मनोरंजनाचे बादशाह म्हणून जा. त्यामुळे बिंदास तुम्ही करा. मला जे जमेल ते करण्याचा प्रयत्न करूया. नवीन जुनी गाणी येतात आणि ती गाणी घ्यावी लागतात. कारण काय, जर यंग पोरगे येले कॉलेज कुमार पोरगे येले भारी आहे तर म्हणते काय सोय नाही काय ह्याच्यात बुवा सोय नाही म्हणजे त्यांना सगळा आता नवीन नवीन मधला होया. बघा काळी महिना दिसते सरून होईल कोरोना जाशील मरून. काळी महिना दिसते सरून होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग बे. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. शॉर्टकट ह्या गेला ताबडतोब. दुसरा बांगड्याची माळ लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला. उभी आहे नदीच्या काठाला. लगवा उतऱ्यात आलं भेटीला. लगवा उतऱ्यात आलं भेटीला. लगवा उतऱ्यात आलं भेटीला. उभी आहे नदीच्या काठाला. लगवा लगवा उतऱ्यात आलं भेटीला. ही सगळी नवीन जुनी गाणी येणार. नवीन पण त्याचा कार्यकाळ थोडक्या दिवसापुरतं असतात. पण जी अजरामर झालेली गीते आहेत बघा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची. श्री हरी जगत पिता
चल ग सखे पंढरीला ध्यानी जरा ठेव तिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रघु माईला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रल्हाद शिंदेची अजरामर गीत म्हणजे आज कुठे पण सत्यनारायणाची पूजा असली तर हे गीत वाजल्याशिवाय ती सत्यनारायणाची पूजा होत नाही, पूर्ण होणारच नाही. बरोबर की नाही बुवा? हा गाणं लागल्याशिवाय पूजा पूर्ण होणारच नाही. चंद्र सूर्य असं लागत हे गाणं वाजत राहणार. म्हणून ओल्ड इज गोल्ड, जुन्याचं सोनं. पण आता हे कलियुग आहे. कारण काय, सत्य त्रेता आणि द्वापार या 3 युगात परमेश्वराचं नामस्मरण नाही, साधना तपश्चर्या करावी लागे तेव्हा परमेश्वर प्रसन्न व्हायचे. पण आता हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कलीचा प्रभाव जास्त आहे. त्याच्यावर हे मात करण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे हे हरिभजन. आज बघा, या ठिकाणी डोंबिवली शहरामध्ये लोकसमिती आयोजित भव्य कोकण महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि कोकणचं दर्शन यातून आपल्याला घडत आहे. आणि या ठिकाणी कोकणचे जे दशावतार म्हणा, डबलवारी म्हणा, ते येथून दाखवले जातात. म्हणजे की आपली संस्कृती आहे, ही आपली संस्कृती टिकवली पाहिजे. बघा, या ठिकाणी गजल सादर करतोय, त्यातून नक्कीच बोलूया. भक्ती विना मुक्ती नाही, भक्ती विना मुक्ती नाही, पुन्हा नाही जन्म रे. बुवा, 84 दशलक्ष योनी फिरून हा मनुष्य देह प्राप्त झालाय आणि मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आपल्याला बुवा फक्त आणि फक्त परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी. बुवा, आज काय पैसा गाडी बंगला काय आहे, जे काय आहे ते इथेच राहणार. फक्त जाताना जाणार ते कर्म. म्हणून कर्म असं चांगलं करा, ते परमेश्वर म्हणजे दुसऱ्याचं वाईट कधीच करायचं नाही. चांगलं होत नसा नको करू, पण वाईट पण कधी करायचं नाही. कर्म चांगलं करा, आपण कर्मच घेऊन जाणार आहे. म्हणून म्हणतोय बघा, भक्ती विना मुक्ती नाही, पुन्हा नाही जन्म रे. रती मारती संपले हो माधव सावध रे. रती मारती संपले हो माधव सावध रे. रती मारती संपले हो माधव सावध रे. भक्ती विना पुन्हा नाही जन्म रे. रती संपले हो माधव सावध रे. बघा, भक्ती विना मुक्ती नाही. आज प्रल्हादाने भक्ती केली, परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वर त्याला प्रसन्न झाले. अर्जुनाने श्रीकृष्णाची भक्ती केली. बुवा, आज महाभारत युद्ध जे घडलं, फक्त 5 पांडवांनी 100 कौरव आणि त्या 100 कौरवांजवळ महारथी भीष्म, पितामह भीष्म म्हणजे त्यांना इच्छा मृत्यू ते म्हणत होते. जोपर्यंत मी मरत नाही, स्वतः म्हणत नाही तोपर्यंत त्यांना मरण नाही, असे इच्छा मृत्यू त्यांना होता. ते सुद्धा मारले गेले. कर्णासारखा बलाढ्य आणि धनुर्धर, अर्जुनापेक्षाही सुद्धा श्रेष्ठ असा कर्ण, त्याला सुद्धा मारावं लागले. कारण का, अधर्माच्या बाजूने गेले. आणि फक्त 5 पांडव परमेश्वराची सेवा केली काय आणि धर्माच्या बाजूने राहिले, म्हणून त्यांचा विजय झाला. कारण काय, जे आपल्या हक्काचे असूनही, जे आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. बुवा, जे आपल्या हक्काचं आहे पण सगळे अयोध्या सोडून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, तेथून रामायणाची सुरुवात झाली. आणि जे आपले हक्काचे नसूनही मिळवण्याची इच्छा होते, म्हणजे त्या दुर्योधनाला एवढा अहंकार झाला होता. श्रीकृष्ण त्यांच्या जवळ आला आणि सांगितलं, पांडवांना बाकी काही नको देऊ, फक्त 5 गाव दे, युद्ध नको करूया. 5 गाव, प्रत्येक पांडवांना 1-1 गाव, असे 5 गाव दे. तर त्या दुर्योधनाने काय सांगितलं, 5 गाव तर सोड, पण एका सुईच्या टोकावर जमीन एवढी सुद्धा भूमी त्या पांडवांना दिली नाही. हा अहंकार होता कोणाला, दुर्योधनाला. म्हणजे जे आपल्या हक्काचं नसूनही मिळवण्याची इच्छा होते,
तेथून महाभारताची सुरुवात होते बुवा. म्हणून जेवढे रथी महारथी आले, आज बघा देवाने प्रत्येक जणांना समान नाही ठेवल्या, पण आपल्या हाताची पाचही बोट ही समान नाहीये, बरोबर की नाही. आज संदीप पुजारी बुवा जे मनोरंजन करतील त्या ताकदीने मला जमणार नाही, पण मी जे ताकदीने भजन करीन ते बुवांना जमणार नाही. हे प्रत्येकाची सगळ्यांना विसंगत ठेवलेलं आहे. म्हणून म्हणते बघा, भक्ती विना मुक्ती नाही, पुन्हा नाही जन्म रे. भक्ती विना मुक्ती नाही, पुन्हा नाही जन्म रे. रथी भारती नको गर्व करू तू फुकाचा, नको हव्यास करू तो मोठा. आणि आपल्याला एक सवय असते बुवा, मी केलंय, मी असतो ना, मी हा सगळ्यात वाईट असतो. कारण माणसाने नम्र राहावं, आपल्याला काही कमी पडणार नाही, नम्र राहायचा, बरोबर की नाही बुवा. काय झालं माहितीये, बुवांची परिस्थिती काय वेळ टाकल्यावरसून सांगत्या. 3 मित्र असतात, 3. त्याच्यातलो एक मित्र काय सांगता, माझे आजोबा म्हणतं एवढ्या पोहण्यात पटाईत. हे काय म्हणता, माझे आजोबा एवढे पोहण्यात पटाईत, गंगेत उडी मारल्यान का यमुनेतून बाहेर पडतं. काय सांगितलं एका मित्राने, माझे आजोबा एवढे पोहण्यात पटाईत, गंगेत उडी मारल्याने काय यमुनेतून बाहेर पडतं. त्याबरोबर दुसरं इलो, तो म्हणालो ह्या तर काय नाही म्हणालो, माझे आजोबा म्हणतात एवढे पोहण्यात पटाईत, व्हाळ्यात उडी मारतात आणि व्हाळी यातून बाहेर पडतं. आता हे व्हाळी म्हणजे माहित आहे सगळी कोकणीच होत, व्हाळी आणि व्हाळ नदी, बरोबर की नाही. सगळ्यांना कोकणीच माहित आहे, व्हाळ आणि व्हाळी म्हणजे व्हाळ्यात उडी मारल्या साधारण 200 किलोमीटरवर तकडे उडी मारल्याने काय 400 किलोमीटरवर बाहेर पडली, म्हणजे अशी ती व्हाळ आणि व्हाळी. त्याबरोबर भुवांसारखं तिसरो माणूस असता, तो थैलो छे म्हणालो ह्या तर काय नाही, बरोबर ना बुवा, हे गेला तुम्ही. हा ह्या तर म्हणालो काय नाही. बुवा म्हणाले काय, माझे आजोबा बावड्यात उडी मारतात आणि कळशातून बाहेर पडतात. म्हणजे बुवां ते काय झाला, बुवांचे गेले केस, त्यामुळे त्यांना मोठा मोठा सांगायची सवय. त्याबरोबर ना आताचे पोरगे येते, त्यावर एक पोरगो तो ऐकवतो बुवांचा, माझे आजोबा म्हणाक लागले बावड्यात उडी मारतात आणि कळशातून बाहेर पडतं. त्यावर तो एक लहान पोरगो येलो आताचो, बुवा आताचे बाबले धंड आहे, लहान पोरगो ऐकवतो तो येलो, बुवा वैताचा काय नाही, माझे आजोबा म्हणतात काय, पाण्याची टाकी असतात बघा गावच्या वेशीवर, लांब उंचावर बांधलेली असतात, त्या टाकीच्या वर उभे राहतात, उडी मारतात आणि नळ्यातून बाहेर पडतात. कितक्याक पडलो पोरगो तुमका, तो साधो पोरगो नाही आता, तो त्या कलियुग आहे. वय फक्त मनोरंजन म्हणून, बाकी तुमचा आणि माझा वाईट काय नाही. टाकेल्यावर तर तुमच्या अजिबात बोलायचं नाही. कित्येक बुवा तुमचे टाकेल्यावरच बारी करतात, मागा ती टाकेल्यावर बारी करूची नाही. इतक्या तुमका 4 वेळा टाकल्या म्हटले. पण बुवांचा स्वभाव एकदम, बुवानी सांगितलं काय, सुजित परबुवा जरी नाही बोलले तरी मी एकटो बारी करू शकते, आणि तेवढी त्यांची धमक आहे. बुवांसाठी एकदा एक गाणं बघा, साधारण इसवी सन काळ म्हणजे अमिताभ बच्चन आणि देवानंद वगैरे त्यांच्या काळातला गाणं बघा. पत्थर के सनम तुझे हमने मुहब्बत का खुदा जाना, पत्थर के सनम तुझे हमने मुहब्बत का खुदा जाना, बड़ी भूल हुई अरे हमसे, ये क्या जाना, ये क्या जाना, पत्थर के सनम. साधारण म्हणजे जुना. आता काय ह्या कलियुगा बुवाने सांगितलंय, कलियुगात काय व्हायचं सांगता होता नाही. मध्यंतरी कोरोना येईल,
आणि सगळ्यांचा वाटवा लावून गेलो. आता पुन्हा टकलीवर करू बघता, पण आधीच सांगतोय तो जर इलो तो गडबड करतो त्या आधीच ठेवतो तो लागात. आता ह्या सगळ्या चार जमतो तीव नाही करतले, बरोबर की नाही? त्या काकडे उभं करायचो नाही फक्त. हा चल नको गर्व करू तू फुकाचा, विसरलं. नको गर्व करू तू फुकाचा, नको हव्यास करू तू मोठा. नको धरू लालसा कशाची, नको अभिमान धरू खोटा. भेदभाव मनी नसावा, भेदभाव मनी नसावा, शुद्ध ठेवा मती रे. सेवा करावी आई बापाची, मग जीवनी कमी कशाची. आई वडिलांसारखं दैवत हे आपल्या जगतामध्ये नाही, म्हणून आई वडिलांची सेवा करायची. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिकाने काय बाहेर वेगळं काय केलं नाही, फक्त आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांची सेवा करत असताना त्या सेवेमध्ये प्रत्यक्ष पांडुरंग व्यत्यय आणत होता, पण आई वडिलांच्या सेवेमध्ये पुंडलिक एवढा मग्न होता, त्यांच्या बाजूने फक्त अशी वीट भिरकावून दिली आणि काय सांगितलं, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, त्यामुळे तू त्यामध्ये व्यत्यय आणू नको. तुला जर काय थांबायचं असेल त्या विटेवर उभा राहा. आणि त्या पुंडलिकासाठी परमेश्वर युगी 28 उभा राहिलाय. म्हणून आई वडिलांची सेवा करतात. काय झालंय माहितीये, सध्या ना पळ्यांजावचा प्रकरण वाढलेला मुलींचा वगैरे. आपल्या आपल्या ताकदीबरोबर आपण राहायचा. आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं कृत्य करू नका. कारण काय, हे असे प्रकार घडलेले आहेत. आपल्या आई वडीलना ताटमानेने समाजात फिरायला पाहिजे, ताटमानेने. नाही तर कोणाचा अमक्याचा त्याच्याबरोबर गेला, बरोबर की नाही? हे नको आहे. आताचे पोरगे परमेश्वराच्या नामात म्हणा, आता यंग पिढी भरपूर या भजनात घुसलेली आहे आणि चांगलं आहे ते. परमेश्वराचं नामस्मरण केलंच पाहिजे, पण आपल्या आई वडिलांची चार चौकात मान शर्मेने खाली जाईल. कारण काय, जास्त करून माझ्या मुलींना सांगणं आहे. कारण काय, आपल्याला जेवण करत येत नसेल तर करू नका. शाळेत जाऊ येत नसाल तर जाऊ नका, अजिबात शाळेत जाऊ नको. अभ्यास करू येत नसाल करू नको, पण आपल्या आई वडिलांची मान चार चौकात खाली जाईल असं मात्र कृत्य करू नका, असं मात्र त्या मुलींना सांगणं आहे. धन्यवाद. चला पुढे. सेवा करावी आई बापाची, मग जीवनी कमी कशाची. कृपा होईल विठुरायाची, घास धरावी हरिनामाची. प्रयत्नांती परमेश्वर तो, प्रयत्नांती परमेश्वर तो. प्रयत्न कधी सोडायचा नाही, प्रयत्न करीत राहायचा. आज माझा तार सप्तकात 6 लागत नाही, म्हणून दररोज प्रयत्न करीत राहिलो तर लागतो ना. तो जर आपण प्रयत्नच नाही केलो तो कसं काय लागाल. अशी आमची बुवांची शिकवण आहे, प्रयत्न करू म्हणून म्हणतो बघा. प्रयत्नांती परमेश्वर तो, मार्ग यशाचा दाविल रे. प्रयत्नांती परमेश्वर तो, मार्ग यशाचा दाविल रे. Hey!
आडखेच का तोलावे या ठिकाणी फरमाईश आहे, एक नाट्यसंगीत सादर करा. या ठिकाणी सादर करतोय बघा. हो राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय. रमा रमण हरि गोविंद जय जय, रमा रमण हरि गोविंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय. कादिंदी तट पुलिंदलांकित, कादिंदी तट पुलिंदलांकित, सुरनुत माता रविंद जय जय, सुरनुत माता रविंद जय जय. रमा रमण हरि गोविंद जय जय, रमा रमण हरि गोविंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय. त्यानंतर एक लता मंगेशकरी. नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान काही दोन टीम लगेच. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शरयू महेंद्र तनया जन्मन्मति वेदिका क्षिप्रावे द्रवती मासुर नदी ख्यातातया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या ओके लागला लगे. तसेच या ठिकाणी आमचे मित्र सहदेव सावंत यांच्याकडून जीपेच्या स्वरूपात 200 रुपयाच्या पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लागला आभार मानतो. धन्यवाद. लगेच छोटा एक नाट्य. चंद्रमा हे सुरा, चंद्रमा हे सुरानो, चंद्रमा चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा,
चंद्रभा वाट एकाती तमाची वाट एकाती तमाची हरवलेला मानसाची हरवलेला मानसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नावा अमृताने नावा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा चला तराजूत सर्वांना सारे खेच का तोलावे शेवटला गजरात एक जाता जाता सांगतोय गर्व आणि मीपणा बघा त्याच्यावर एक दृष्टांत देतोय म्हणजे काय पावसाळ्याचे दिवस असतात आणि एक बेडकी आपल्या पोरांना एका डबक्यात जन्म देते साधारण 7-8 पोरगी ती बेडकीची पिल्ल त्या डबक्यामध्ये असतात आणि खदूळ पाणी त्या डबक्यामध्ये असल्यामुळे तिथून एक बैल जात होता मोठा बैल त्या बैलाचं चुकान पाय त्या डबक्यात त्या पोरांवर पडतं म्हणजे 7-8 पैकी 2-3 धगावतात त्याला आणि झाला बैलाचा पाय पडल्यामुळे 2-3 धगवान गेली थोड्यान बांड केली म्हणा लागले ह्या झाला कसा हे झालं कसं ती उरलेली 4-5 पिलं होती बेंडकीची तिने काय सांगितलं मोठा जनावरीला आणि त्यांना ह्या सगळा कृत्य करून गेलेला मोठा जनावर म्हणजे केवढा ती बांडकी थोडीशी जरा फुगाक लागली ती पोरा म्हणतात ह्याच्यापेक्षा मोठा अजून फुगाक लागली ह्याच्यापेक्षा मोठा ती पोरा म्हणे बैलावडी बांडकी फुगात काय साधो सरळ ना बैलावडी बांडकी फुगात काय ती फुगता एवढा तिचा पोट फुगला आणि ती पोट फुटान मेली म्हणून सांगण्यात एक तात्पर्य जाता जाता गर्व मीपणा बाकी काय नाही अभिमान काही नाही आपण फक्त घेऊन जाणार आहे फक्त कर्म चांगलं ठेवा या ठिकाणी बुवा टायमाचं बंधन आहे बुवा या ठिकाणी गजर सादर करते बुवांना पण सुद्धा तेवढाच वेळ पाहिजे या ठिकाणी शेवटचं चरण घेतो आणि गजराची सांगता करतो एकंदरा दूत सर्वांना सारे खेच का तोलावे शब्द म्हणाला ते शब्दच का बोलावे चार दिसाचे जीवन फुले 4 दिसाचे जीवन फुले मुखी भजावारा मरे संपले भक्ती विना मुक्ती नाही पुन्हा नाही जन्म रे पुन्हा नाही जन्म रे धन्यवाद सन्मान्य विजय गावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद या ठिकाणी समर्थ संगीत क्लास डोंबिवली पूर्व यांच्याकडून आमचे शुभम गावडे यांच्याकडून गुगल पेच्या स्वरूपात 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद
चला प्रयत्न करूया. ऋतुराजा जवई आला, ऋतुराजा जवई आला, ऋतुराजा जवई आला. धन्यवाद. चला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. Thank you.